पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा बंद, अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद, सिंधू जल कराराला स्थगिती, परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषदेत घोषणा. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा इशारा. धर्म विचारून पर्यटकांना मारलं, संपूर्ण जग बघेल असं उत्तर देणार राजनाथ सिंग यांचं वक्तव्य. पहलगाम हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती, तर दहशतवाद्यांच्या मागावर सुरक्षा दलाचे जवान, कसून शोध सुरू. सहलीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबारानंतर परिसरांमध्ये अफरातफरी. पहलगाम हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य समोर. पहलगाम हल्ल्याचं पाकिस्तानी कनेक्शन उघड. लष्कर ए तोयबाचा म्होरक्या सैफुल्ला कसूरीच्या धमकीचा व्हिडिओ समोर, तर हल्ल्यावेळी 2 दहशतवादी पश्तून भाषेत बोलत असल्याची स्थानिकांची माहिती. हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले यांना अखेरचा निरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन, पीडित कुटुंबांचं केलं सांत्वन. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दिलीप देसलेंचं पार्थिवावर पनवेलमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. कुटुंबियांसह नातेवाईकांचा फुटला अश्रूंचा बांध. दहशतवादी हल्ल्यानंतरही पर्यटक श्रीनगरमध्ये दल लेकमध्ये घेतला शिकारा राईडचा आनंद. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरनं देशभरात संतापाची लाट. ठिकठिकाणी निदर्शनं करत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. पहलगाम हल्ल्यात मारले गेलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना अखेरचा निरोप. पत्नी हिमानीचा सॅल्यूट करत पतीला अखेरचा निरोप. भारतातील मुस्लिमांवर अन्याय झाल्याची भावना हल्लेखोरांना वाटलं की मुस्लिमांसोबत चुकीचं घडतंय. रॉबर्ट वाड्रा यांचं वादग्रस्त वक्तव्य, तर वाड्रांनी माफी मागावी, भाजपची मागणी. IPLच्या मैदानात पहलगाम हल्ल्याचा निषेध. काळी पट्टी बांधून मैदानात उतरले खेळाडू. मुंबई आणि हैदराबादच्या खेळाडूंनी सामन्याआधी वाहिली श्रद्धांजली.